उचगाव महामार्गाजवळ जो पूल आहे त्या पुलाखालून दिवसातून 7 ते 8 वेळा वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी फेरीवाली संघटनेचे कार्यकर्ते आणि गांधीनगर पोलीस या ठिकाणी थांबून वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवीर तालुका शिष्टमंडळानं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पुलाखाली जी पसरट गटर आहे त्याच्यावर स्लॅब टाकून वाहतुकीची कोंडी कमी करावी. महामार्गाच्या कामामुळे गांधीनगर नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का न लावता काम करावं. 14 गावची जी नळपाणी योजना आहे त्या योजनेला महामार्गाच्या कामामुळे धक्का लागू नये आदी मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महेश पाटील यांना दिलं. गावची नळपाणी योजना हायवेला आलेले आहे. ते हायवेच्या कामामुळे त्या नळपाणी योजनेला कुठं धक्का लागू नये आणि 14 गावं पाण्यापासून वंचित राहू नयेत याबाबतचं तुम्ही खबरदारी घ्या. याबाबतचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही पद्धतीनं त्या पाईपलाईनला धक्का लागणार नाही आणि पुलाखाली वाहतुकीची कोंडी कशी कमी होईल हे आपण बघून लोकांना दिलासा देण्याचं काम करूया अशा पद्धतीनं मला आश्वासन दिलेलं आहे. या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे, शरद माळी, कैलास जाधव, सचिन नागटिळक, बाळासाहेब नलवडे, मोहन राजपूत, किशोर कामरा, सुनील पारपानी, दीपक फ्रेमवाला, बाबूराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, संदीप शेटके, तौफिक पठाण यांचा समावेश होता.